नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहे रोयडाला आणि ट्रेकसाठी नाही आलो खास तर आज रात्रीची मोहीम आहे. आत्ता रात्रीचं वाजले 10 सव्वा 10 झाले असतील ना रे. हां, खरं तर 8 वाजता पोहोचायचं 10 म्हणला. आम्हाला वाटलं उशीर होईल पण उशीर काय झाला नाही. मोहिमेची सगळी पोरं आत्ताच वरती गेली आणि पण त्यांचं मागच चाललं आहे. आमची काही गाडी खूप निवांत आहेत त्यामुळे उशीर झालाय. काय जणांना झोपून उठून आणायला लागले. निवांत म्हणजे लय निवांत आहेत ती. झोपत उठून आणायला लागले घरनं. न जेवता घेऊन आलो मी यांना. जेवण नाही काय नाही, तसेच उचलून आणलेत. तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला भेटेल बघायला. मोहीम वगैरे दाखवतो मी वरती गेला. आता तर वाटच लागणार सोडून, कारण भरपूर 2-3 महिन्याचा गॅप नंतर मी ट्रेकला आलो आता. तर आपण रोयडा चढून आलेलो आहे. फुल दमलो आहे रात्री असून सुद्धा, कारण शेवटी गरमी आहे. जय शिवराय भावांनो. कैसी गेली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय ल्यावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत दादा चिंग वाजव जोरात आंबा आली दारात वाजव जोरात कैतळ वाजव जोरात. बघा आमच्या सोन्या व्हिडिओ देण्यासाठी हावऱ्यापणा करतो. अजिबात नाही. काय म्हणतो सोन्या? श्री ड्रायव्हर प्रसाद भाऊ कराळे. जय मल्हार, जय सो. यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. विद्याच्या उन्हात शिजला विद्याच्या माने भिजला देश गौरवासाठी दिल्लीचेही रक्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. बरेचसे आता कोण हर्षद तुझ्यासोबतचा तो मित्र कुठे गेला? तो सोशल मीडियाचं इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून आलाय. मग हे सगळं आपण आज म्हणजे त्या काळी आज आपण या मातीमध्ये आलो, त्या काळी सुद्धा महाराजांचे मावळे आणि महाराजांसोबत ते सगळे मोहिमेला गेले असतील आणि आज आपण ती मोहीम करतोय, माती अंगावर टाकतोय, भंडारा अंगावर उधळून घेतोय आपल्यासाठी सर्वांसाठी. सम दिवेकर कल्याणचे एक व्यापारी होते. तर त्या व्यापाऱ्यांनी एक ग्रंथ शोधून काढला, कवी परमानंद यांनी लिहिलेला शिवभारत ग्रंथ. आणि त्या शिवभारताच्या ग्रंथामध्ये महाराजांचं बालपण लिहिलंय
आणि महाराजांचं बालपण लिहिलं असताना त्यामध्ये ते कवी परमानंद लिहितात की महाराज लहानपणी ते शिवनेरीवरती ते बालपण जात असताना ते खेळ खेळतात आणि ते खेळ कुठले खेळतात, किल्ले बांधतात आणि किल्ले बांधून सांगतात की हे किल्ले माझे आहेत, सह्याद्रीमधले हे किल्ले माझे आहेत. आणि त्यानंतर महाराज गड किल्ल्याच्या साथीने हिंदवी स्वराज्य उभा करतायत आणि म्हणून आज आपलं अस्तित्व आहे. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो, ज्यावेळी त्या दोघा पुत्रांसमोर शहाजीराजांसाठी, तर शहाजीराजांना सोडण्यासाठी आदिलशहानं सांगितले की मला माझे किल्ले द्या. कुठला तो बंगळूरचा किल्ला आणि कुठला तो किल्ला, 2 किल्ले दिले संभाजी महाराजांनी आदिलशहाला. कुणाच्या बदल्यात? शहाजीराजांच्या सुटकेच्या बदल्यात. आणि 3रा किल्ला मागितला सिंहगड. त्यावेळेस शिवाजी महाराज काय म्हणतायत, राजे काय म्हणतायत की मला किल्ला द्यायचा नाही. मग सोनोबंद डबीरांनी सांगितलं की किल्ला द्या, वडील आपले अडकलेत, किल्ला गेला तर आपण परत घेऊ, वडील गेले तर आपल्याला मिळणार नाही. म्हणजे शहाजीराजे त्यांच्या चुकीमुळे अडकलेत, मी का किल्ला देऊ. म्हणजे किल्ल्यावर किती प्रेम आहे राजांचं बघा. म्हणजे राजांचं प्रेम एवढं किल्ल्यावर की किल्ले एवढे बांधले, म्हणजे जिंजीपर्यंत, जिंजीचा खूप मोठा इथे त्यावर बोलायला गेलं तर रात्र संपच आहे. तर राजांचं एवढं गडपती राजे, मग त्या राजांचे किल्ले आज आपण राखतोय, हे आपलं भाग्य आहे आणि आपण राखले पाहिजे. आज नवीन आलेल्या मुलांना मी आवाहन करतो की हे आपलं कर्तव्य आहे. हे किल्ले नसते तर आपण नसतो. त्या किल्ल्यांसाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले, रक्त सांडले आणि त्या गड किल्ल्यांसाठी आज आपल्याला राबलं पाहिजे, ते संवर्धन केलं पाहिजे. आज गड किल्ले राहिले तर नाही राहिले तर येणाऱ्या पिढीला इतिहास कुठल्या लेवलला कळणार आहे, कसा कळणार आहे. जर सिंहगडच नाही राहिला, काय चित्रा दाखवणार आहोत का आपण आपल्या पिढीला. शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण कसा, तानाजी मालुसरे एका रात्रीत गड घेत आहेत वरती दोऱ्या टाकून, कसं काय शक्य. आपली मुलं विचारतील. शिवाजी महाराज झालेच नाहीत असं सांगणारी सुद्धा पिढी तयार होईल, कारण गड किल्ले कुठे आहेत, किल्ले कोण असतील त्यांचा इतिहास. म्हणजे तुम्ही त्या भैलोल खानाला का सोडलं, म्हणून त्याला सोडला का, तुम्ही त्याला मारून टाकायला तुम्हाला सांगितलेलं, त्याला धरायला सांगितलं, तुम्ही सोडला का सांगत होते. त्यांना माहिती होती इतिहास काय आहे आपला. जर त्याला सोडलं तर पृथ्वीराज चव्हाणांचंच ना की 17 वेळा तो आला आणि त्यानं परत मारला द्या पृथ्वीराज चव्हाणांना. तर तो इतिहास त्यांना माहिती होता. आपला इतिहास आपण जर जपला नाही, आपण समजून घेतला नाही तर भविष्यात आपण काही करू शकणार नाही. म्हणून हे इतिहास जपायला पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे आणि जगला पाहिजे. म्हणून हे संवर्धन करायला पाहिजे. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की आपण आपलं आयुष्याचं काम करत असताना तळमळीने ह्या कामामध्ये आपण सहभागी घेऊ. आपण या कामामध्ये उत्स्फूर्तपणे इतरांना सहभागी करून घेऊ आणि एक मोठी फळी तयार करून, एक मोठी ताकद करून आपण हे संवर्धनाचं कार्य. संवर्धनापेक्षा ही माती आहे ना, ही माती ही आपल्यासाठी भाग्याचे. भंडारा कसा जेजुरीच्या गडावर जाऊन आपण लावतो कपाळी, ही माती, ह्या मातीमध्ये आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलंय, आपल्या पूर्वजांचे चरण स्पर्श झालेत, आपला स्पर्श लागला आणि ही माती आपल्या अंगावर पडते. याच्यापेक्षा भाग्य मला वाटतं दुसरं आपल्यावर पुण्य मिळणार नाहीये. अजून कुठल्या काशीला गेला, कुठे मथुराला गेला, त्याच्यापेक्षा ही पुण्य आपल्याला श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. आणि मला वाटतं आपण ते पुण्य प्रत्येकानं पदरात पाडून घेतलं पाहिजे. मी आयुष्यात जगत असताना, हे संवर्धन कार्य करत असताना या सगळ्या पुण्यामुळे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होत गेल्या. मी त्याचं जिवंत उदाहरण आहे तुमच्या पुढे. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडायचं असेल तर आपल्याला हे पुण्य पदरात पाडून घ्यायला हवं आणि ही माती अंगावर पाडून घ्यायला हवी. घरावर तुळशीपत्र ठेवून हे गडकिल्ले राखलेत आणि हिंदवी स्वराज्य राखलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. काशी की कला जाती मधुरा मग ऐकलं ना हे वाक्य. मग हे उत्तरेतला कवी येऊन हे वाक्य सांगतोय. शिवछत्रपतींना समजून घ्यायचं असेल तर हे वाक्य इनफ आहे. शिवराय न होते ते सुन्नत होती सबकी. आज सुद्धा आपल्या लहानपणापासून तुम्ही ऐकत आलं, मारून मुसलमान करून काय उपयोग आहे, ही म्हण आहे आपल्याकडे अजून सुद्धा प्रचलित आहे. ही काशी म्हण आली. मग आज आपण असतो का, याचं अस्तित्व जर आपल्याला असेल तर, माहिती असेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की भविष्यामध्ये आपल्या टीम हडपसरच्या गेली कित्येक वर्ष टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार काम करते. आपण सुद्धा भविष्यामध्ये या परिवाराबरोबर आणखी लोक मित्र जोडा आणि आपण सगळे मिळून हे संवर्धनाचं कार्य करू. आज एवढ्या रात्रीमध्ये पुण्यामधली इतकी लोक महाराष्ट्रामधली झोपली असतील, पण आपण आज इथं काम करतोय कारण आपण काहीतरी देणं लागतो. हिंदू धर्मामध्ये आपण आहोत. हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. तर पुनर्जन्मावर जर विश्वास असेल तर आपण नक्कीच पूर्वजन्मी शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये असो. म्हणून आज या मोहिमेमध्ये आपण आलो की तळमळ, आपल्या मनामधली जी ज्योत आहे आपण जागी ठेवली पाहिजे. मी ज्या वेळेस हे सगळं ऐकत असतो, वाचत असतो, इतिहास समजून घेत असतो, त्यावेळेस मला रडायला येतं की
आपण राजे गेले आणि सगळं झालं, छत्रपतींना शंभूराजांना पकडलं, मग हे सगळा इतिहास समजून घेत असताना आपल्या डोळ्यात पाणी येतंय. आपण तर मित्रांनो, कालची मोहीम झालेली आहे आपली. रात्री 4 वाजता मोहीम झाली. जेवण वगैरे करून सर्व झोपलो होतो मंदिरातच मागं. तर काल काही सगळ्यांची ओळख करून देता आली नाही, आज ओळख करून देतो. त्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. चले सोन्या. नमस्कार मित्रांनो. तर ट्रेक आणि संवर्धन दोन्ही झालेलं आहे आपलं. काल आलेलो, आज गड उतार झालेलं आहे आणि भारी वाटते. काहीतरी चांगलं करून आलो आज म्हणजे काल. आणि माझ्यासोबत आम्ही 5 जण होतो. जाताना पण 5 होतो, येताना पण 5 आहे. काल रात्री काही ओळख करून देता आली ना सगळ्यांची, आत्ता देतो. तर इकडे बघा. तर हा पियुष, हा सिद्धेश, हा प्रसाद आणि हा बाबल्या उर्फ श्री. तर आम्ही 5 जण होतो, बाकी सगळे गेली. हडपसरवरने आले होते सगळेजण. आम्ही आता इथून शिरवळा. तर आजचा ब्लॉग इथंच मी स्टॉप करतोय. पुढचा ब्लॉग आता मला पण माहीत नाही मी कधी काढेल, कारण मी आता बंदच केलं फिरायचं. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.